श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो अशी मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आहे शनिवार, इंदिरा एकादशी आहे. ही एकादशी पितृपक्षामध्ये येते, त्याच्यामुळे या एकादशीला खास महत्त्व आहे. आपल्याला पितरांसाठी असा एक दिवा लावायचा आहे. भगवान विष्णू साक्षात आपल्याला आशीर्वाद देणार आहेत. कारण असं म्हणतात, देवाच्या आधी पितरांचं जेवढं तुम्ही कराल तेवढे तुम्हाला देव सुद्धा प्रसन्न होतात आणि तुमचे पित्र तुम्हाला आशीर्वाद देतात. जर तुमचे पित्र जर नाराज असतील तर तुम्ही कितीही देवदेव करा, त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे या एकादशीला तुम्हाला असा एक दिवा लावायचा आहे. तो दिवा लावल्यानंतर आपले पित्रच आपल्याला आशीर्वाद देणार आहेत. आपल्यावर खुश होऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहेत आणि आपल्या कुठल्याही कामात अडचण अजिबात येणार नाही. तुमची कितीही कठीण इच्छा पूर्ण होणार आहेत, कारण आपण पितरांचा आशीर्वाद घेतलेला असतो. मग तुम्हाला असा एक दिवा लावायचा आहे. मी कसा लावायचा, कुठे लावायचा, सर्व माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे. छोटासा व्हिडिओ आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला इंदिरा एकादशीचे व्रत केले जाते. यंदा ही एकादशी आज म्हणजे शनिवारी आलेले आहे 28 सप्टेंबरला. ही एकादशी पितृपक्षात येते, त्यामुळे या एकादशीला खास महत्त्व आहे. पितरांच्या पूजेसाठी उत्तम मानली जाते ही एकादशी. इंदिरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा केल्याने मनुष्याला सुख, समृद्धी आणि इच्छित फल प्राप्ती होते. आपल्याला या एकादशीच्या दिवशी काही खास उपाय देखील करायचे आहेत. कोणते उपाय आहेत ते सर्व तुम्हाला मी आज सांगत आहे. इंदिरा एकादशीच्या दिवशी स्वच्छ मनाने आणि पूर्ण भक्तिभावाने तुम्हाला ही पूजा करायची आहे. तुम्हाला सकाळी विधिवत पूजा केल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला हा दिवा जो आहे तो लावायचा आहे. तुम्हाला दिवा दक्षिण जी भिंत आहे तुमच्या घराची त्या भिंतीला लावायचा, भिंतीजवळ तुम्हाला लावायचा आहे. तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुठं तुम्हाला असं वाटत असेल की तिथं निगेटिव्ह शक्ती आहे किंवा निगेटिव्ह वातावरण आहे, त्या बाजूला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. इंदिरा एकादशीच्या दिवशी स्वच्छ मनाने आणि पूर्ण भक्तिभावाने दक्षिण दिशेला दिवा लावायला पाहिजे. ही दिशा पूर्वजांची मानली जाते. या दिशेला दीप प्रज्वलित केल्याने पित्र प्रसन्न होतात. बघा, तुम्हाला या दिशेला दिवा लावायचा आहे किंवा दुसऱ्या कुठल्याही दिशेला तुम्हाला दिवा लावायचा नाही. याने तुमचे पित्र खुश होतात आणि तुम्हाला आशीर्वाद देतात. जर तुम्हाला तुमच्या पित्रांचे नाव माहीत असतील तर तुम्ही त्यांचे नाव घेऊन हा दिवा लावायचा आहे. दक्षिण दिशेला दिवा लावून तुम्हाला मनातल्या मनात किंवा तुम्ही प्रार्थना सुद्धा करायची आहे की आम्हाला भरभरून आशीर्वाद द्या आणि आमच्याकडून तुमची सेवा करून घ्या, असा सुद्धा तुम्हाला आशीर्वाद मागायचा आहे. आणि ही दिवा दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला ठेवायचा आहे. ही दिवा ठेवत असताना तुम्हाला भक्तिभावाने ठेवायचा आहे किंवा मनामध्ये तुमच्या पितरांचं स्मरण करून तुम्हाला हा दिवा जो आहे ठेवायचा आहे. याने तुमच्या घरातील सर्व पितृदोष असेल, तुमच्या काही तुमची कामं अडकलेली असतील किंवा तुमच्या कुठल्या इच्छा पूर्ण होत नसतील, ते सर्व काही याने होणार आहे. कारण तुम्ही देवाकडे साकडं घाला किंवा तुम्ही देवासाठी काही करा तर त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण तुमचे पित्र जर तुमच्यावरती नाराज असतील तर देवसुद्धा काही करू शकत नाही. कारण स्वामीच्या मठामध्ये गेल्यानंतर हे सर्व माहिती मिळते. त्याच्यामुळे मी तुम्हाला आज ही माहिती सांगत आहे. त्यामुळे तुम्ही पितरांचं जेवढं कराल तेवढा तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळणार आहे. तुम्हाला मी दुसरा देखील उपाय सांगते. इंदिरा एकादशीच्या दिवशी काळे तीळ आणि मसूर काळ्या कपड्यात बांधून दक्षिण दिशेला ठेवा. यानंतर एकादशीच्या दिवशी हे कडधान्य आणि तीळ गायीला खाऊ घाला. असे केल्याने सुद्धा पितरांचा आत्मा शांत होतो. बघा, काळे तीळ आणि मसूर डाळीचा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. इंदिरा एकादशीच्या दिवशी पिंपळाचे झाड आवर्जून लावा. या झाडामध्ये तिन्ही देवांचा वास असतो. या दिवशी पिंपळाचे झाड लावल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि पितरांना मोक्ष प्राप्ती होते. आपल्या पितरांना मोक्ष प्राप्तीसाठी तुम्ही हा उपाय तुम्ही जरूर या दिवशी करा. शक्य असेल तेवढे तुम्ही उपाय करून तुमच्या पितरांना प्रसन्न करू शकता आणि तुमच्या पितरांना मोक्ष प्राप्ती सुद्धा करू शकता. पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकता. यामुळे तुमच्या कितीही कठीण इच्छा पूर्ण होतील. तुमचे मुलं बाळ सर्व काही आनंदात राहतील. तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील.
आजची झालेली एवढी सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि इथंच थांबते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.